तुम्हाला माहिती आहे का, कोकणातल्या गावी सकाळी दरवाजा उघडला की समोरच्या शेतात मोर बघायला मिळतात. अंगणातल्या झाडावर हॉर्नबिल आणि सुतार पक्षी यांचं दर्शन होतं. नमस्कार, मी स्मिता, म्हणजेच मराठी कन्या. तळ कोकणातलं पांगरड हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर गाव. आपण स्वप्नात पाहतो तशी सकाळ या गावात होते. कुठे गोठ्यात दूध काढणं चालू असतं, तर कुठे अंगण सारवण्याची लगबग असते. चुलीसाठी लाकडं तोडणं, शेतातली कामं, नाश्त्याची तयारी, बापरे किती ती कामं. कोकणातल्या गावी सकाळी मुंबईपेक्षा व्यस्त माणसं आपल्याला बघायला मिळतात. सकाळच्या गार वातावरणात आम्ही गाव बघायला निघालो. रस्त्यावर चालायला लागलो आणि सुंदर गोष्टी नजरेस पडायला लागल्या. गावच्या रस्त्यावर लालपरीला बघणं एक वेगळीच भावना असते. कोवळ्या उन्हात चालताना झाडांवर वेगवेगळे पक्षी दिसत होते. स्मितेश आम्हाला गावाची माहिती देत होता. मध्येच गावातली माणसं आवर्जून थांबून विचारपूस करत होती. गावात शंकराचं एक मजली कौलारू मंदिर आहे. आज जाऊन दर्शन घेतलं. मंदिरात आम्ही बराच वेळ थांबलो. आजूबाजूच्या परिसरात लहान लहान मंदिरं आहेत, ती सुद्धा बघितली. कोकणातल्या मंदिरांमध्ये एक वेगळीच जादू आहे. खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. मंदिराकडून निघून आम्ही गावात परत यायला निघालो. गावातली घरं बघत, निवांत गप्पा मारत वेळ कसा जात होता समजलंच नाही. आजी आम्हाला शोधत बाहेर आलेली, कारण नाश्त्याची वेळ झालीच होती. आजीने मायेने लाल माठाची भाजी आणि तांदळाची भाकरी खाऊ घातली. गावचा हा अनुभव तुम्हाला पण घ्यायचा असेल तर त्याची माहिती तुम्हाला पुढच्या भागात देईनच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.